आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। बच्चू कडू यांच्याकडून दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, दिव्यांगांच्या विकासासाठी काम होत नसल्यामुळे निर्णय। अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोळंके यांच्याकडून देशमुख कुटुंबियांना 44 लाखाची मदत। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त ओबीसी नको तर ओबीसींची बाजू घेणारे नेते हवेत। भुजबळ आम्हाला मंत्रिमंडळामध्ये हवे होते, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष 15 मार्चमध्ये निवडले जाणार। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत। जानेवारीमध्ये सदस्य नोंदणी तर फेब्रुवारी महिन्यात बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष सुद्धा निवड होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं। दर्शनावेळी पंकजा मुंडेही उपस्थित। पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण। शरद पवार आणि भुजबळांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन। पंकजा मुंडे, राम शिंदे सुद्धा उपस्थित। फडणवीस सावित्रीबाई फुलेंचंच काम पुढे नेत आहेत। सरकारने महाज्योतीला भरीव तरतूद केली। भुजबळांकडून भाषणामध्ये फडणवीस आणि शिंदेंचं कौतुक। नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार। अज्ञात आरोपीकडून 5 ते 6 राऊंड फायर, 1 जण जखमी तर गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती। मुंबऱ्यामध्ये मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग तर मला धमकी दिली जात असल्याचा मराठी तरुणाचा आरोप। मराठी माणसाबाबत अपमानास्पद गोष्टी घडत आहेत। मराठी माणसावर सातत्यानं हल्ले होत आहेत। पोलिसांनी मराठी मुलावरच गुन्हा दाखल केला। मुंबऱ्यातील प्रकारावर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे पुत्र अमरीश घाटगे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये। 2 दिवसांपूर्वी संजय घाटगेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण ग्रामीणमधील ठाकरे गट आणि आडेगावच्या उपसरपंचासह अनेकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। आगामी पालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी पक्ष प्रवेश। 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक। वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात आली। ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।